पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। सांगलीच्या जत तालुक्यामध्ये संघमध्ये ग्रामस्थांचं बेमुदत आंदोलन सुरू आहे। संघला स्वतंत्र तालुका जाहीर करावा यासह विविध मागण्यांसाठी संघ ग्रामस्थ हे आक्रमक झालेत। गेल्या 3 दिवसांपासून संघ ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयासमोर हे बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले। जत तालुका भौगोलिकदृष्ट्या मोठा तालुका आहे। महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर संघ व इतर गावांची संख्या मोठी आहे, त्यामुळे संघ या ठिकाणी अप्पर तहसील कार्यालय देखील अस्तित्वात आहे। मात्र सध्या प्रशासनाकडून अप्पर तहसील कार्यालय उमदी येथे हलवण्याच्या हालचाली सुरू आहेत आणि त्यामुळेच संघ ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। स्वतंत्र संघ तालुका जाहीर करावा, त्याचबरोबर येथील अप्पर तहसील कार्यालय हलवू नये या मागणीसाठी बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आले। या आंदोलनाला आसपासच्या गावांचा पाठिंबा असून राज्य सरकारने याची दखल न घेतल्यास टप्प्याटप्प्याने आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचा इशारा इथल्या ग्रामस्थांनी दिला। आम्ही कालच्यापासून इथं अमरनेला उपोषणाला बसलेले आहे। आमचा जीव गेला तरी चालेल, परंतु आम्ही ह्याच्यामध्ये पाठिंबा घटणार नाही। आम्हाला न्याय मिळेपर्यंत आम्ही इथून उठणार नाही। हे संघ तालुका तात्काळ जाहीर झालं पाहिजे असे मी विनंती करतो शासनाला। एकच मागणी आहे, अप्पर तहसीलदार कार्यालय विभाजन होऊन न होता ते संघमध्येच आबाधित राहिला पाहिजे। तसेच संघ पूर्ण तालुका झाला पाहिजे। संघ स्वतंत्र तालुक्याची मागणी सांगली असेल, आष्टा असेल, तसेच ते जत विभाजन करून संघ तालुका झाला पाहिजे। हे वारंवार मागणी 2005 पासून आहे।